मुखेड तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू अद्याप उपलब्ध झाली नसून ती त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरुरकर यांनी खासदार रवींद्र चव्हाण व जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। सन एप्रिल 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा केली होती, पण ती कोणाला वाळू मिळाली देवालाच माहीत। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मोफत वाळूचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले, मग मुखेड तालुक्यातील शहरी व रमाई प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी मोफत वाळू गेली कुठे? यामागचे खरे गौडबंगाल काय? एक तर 5 ब्रास वाळू द्या, नाहीतर प्रत्येक घरकुल धारकांना 5 ब्रास वाळूचा आर्थिक मोबदला 30,000 रुपये द्या। या मागणीसाठी व अन्य इतरही महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी लवकरच मोठे जन आंदोलन छेडले जाणार असल्याचे छावाचे मुखेड तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरुरकर यांनी सांगितले आहे।